नमस्कार, मी जयश्री तोरडमल. आज आपला विषय आहे की आपला मानव जन्म आहे, त्यामुळं आपल्याला सर्व गोष्टींची गरज असते. सर्व गोष्टींची एकसारखी गरज असते आपल्याला. बघा, नुसता पैसा असूनही चालत नाही. आ पैसा जर असला आणि आपल्याला चांगलं आरोग्य जर नसलं, तर त्या पैशाचा उपयोग आहे का? नाही. आणि समजा चांगलं आरोग्य असलं आणि पैसा नसला, तर त्याचा काय उपयोग आहे का? नाही. आपल्याला हवा तेवढीच लागते, पाणी तेवढंच लागतं, अन्न तेवढंच लागतं, कपडे म्हणजे हे बेसिक गोष्टी आहेत, की आपण माणूस आहे म्हणल्याच्या नंतरनी ह्या सर्व गोष्टी आपल्याला लागतातच. हां, त्याचप्रमाणे हे जीवन आहे, ह्या जीवनामध्ये सर्व गोष्टी येत आणि जात राहतात. सांगण्याचा उद्देश म्हणजे हा आहे की जीवनामध्ये आपल्या सुखही येत राहतं आणि दुःखही येत राहतं. सुख आलं तरी ते आनंदाने भोगायची तयारी ठेवायची आपली, आणि दुःख जरी आलं तरी ते आनंदाने भोगायची तयारी ठेवायची आपली. म्हणजे कसं, आपण नुसती सुखाचीच अपेक्षा केली. बघा, आपण जर नुसती सुखाचीच जर अपेक्षा केली हं, आणि अचानक जर दुःख आलं, हं, तर आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये ढासळून जाऊ ना. आपल्याला काहीच सुधारणार नाही. ते मग जास्त दुःख आपल्याला त्रास देणार. मग ते दुःख येण्याच्या अगोदरच जर आपण आपल्या मनाला जर समजवून ठेवलं, हे आपलं जीवन आहे. या जीवनामध्ये प्रत्येकाला सुख-दुःखामधनं बाहेर पडायचं आहे. अ, आणि सर्व गोष्टींची आपल्याला एकसारखी गरज आहे. चांगल्या आरोग्याची गरज आहे, पैशाची गरज आहे, हवा, पाणी, हे कपडा, लत्ता, घर, जमीन जुमला, हे सर्व गोष्टींची आपल्याला गरज आहे. आपण हेही लक्षात ठेवायचं, की पैसा आज जास्त असतो तर उद्या कमी असतो. आणि आरोग्याचंही तुम्हाला सांगते, आरोग्य ही सर्वांना एकसारखं मिळत नसतं. तुम्ही आता बघा, सर्वांचं काही ना काही वेदना ह्या असतातच. माणूस जन्म आहे, हे शरीर जे आहे आपलं, हे एक मशीन आहे. आणि मशीन हे कधी नाही कधी रिपेअरिंगला येतेच, ती काम काढतेच. त्याचप्रमाणे माणसाचं शरीर हे आहे, ही एक वस्तू आहे. आणि ते कसं, काहीतरी आरोग्याची अडचण आपल्याला असतेच. त्यामुळं जरी काही आरोग्याची समस्या असली तरी काही एवढं टेन्शनमध्ये जायचं नाही, दुःख घ्यायचं नाही. त्याच्यावर आरोग्यावर बरेच काही औषधं उपलब्ध आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे हा आहे की माणसाने जीवन आहे म्हणल्यानंतरनी सर्व गोष्टींची तयारी हे ठेवायचीच. आणि आपल्या मनाला हे सांगूनच ठेवायचं की हे जीवन आहे, या जीवनामध्ये सर्व गोष्टी येणार आणि जाणार आहेत. यामुळे होईल काय माहिती आहे का, आपल्याला जास्त त्रास होणार नाही. जीवन कसं आपलं आनंदीमय आपण जगू शकतो. अशा अडीअडचणी भरपूर जीवनामध्ये येत राहतात आणि येतच राहतात ते आयुष्यभर. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत अडीअडचणी ह्या येतच राहतात. प्रत्येक संघर्षामधनं हळूहळू आपल्याला पुढं जावं लागतं. सतत आपल्याला छोट्या छोट्या परीक्षांमधनं पुढं जात राहावं लागतं. आणि प्रत्येकाचं आहे, तुम्ही मोठे मोठे श्रीमंत जरी लोक पाहिलीत तरी त्यांना भरपूर अडचणीतनं जावं लागतं. भरपूर पैसा जरी त्यांच्याकडे असले तरी त्यांचं आरोग्याकडं त्यांना लक्ष द्यावं लागतं. आणि आरोग्य जर ज्याच्याकडे चांगलं असेल त्याला पैशाकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे हा नियतीचा फेरा आहे. सर्वांना हे एकसारखंच आहे. काही ना काही, कोणी नाही कोणी काहीतरी अडचणीमध्ये असतंच. हे जर आपण आपल्या पक्क मनाला सांगून ठेवलं ना, प्रत्येकजण काहीतरी अडीअडचणी आहे, तर आपल्याला जर अडीअडचणी आल्या तर त्याच्यातनं बाहेर पडायला जास्त त्रास होणार नाही. सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही सतत, म्हणजे काही अडीअडचण असली तर स्वतःला दोषी मानायचं नाही. सतत म्हणजे आपल्यातच, माझ्यातच काहीतरी कमतरता आहे, मीच कुठंतरी कमी पडतोय, मीच, म्हणजे स्वतःला प्रत्येक गोष्टीत जबाबदारी धरायचं नाही. नियतीचा फेरा आहे
आज आलेला आहे उद्या जात असतो. त्यामुळं कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. जीवन आहे, येत जात राहतं. सुख आलं तर दुःख येतं, दुःख आलं तर सुख येतं. त्यामुळं अशा गोष्टी आपल्या आपल्या कर्मांवर हे, आणि हे एक आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या कर्मांवर अवलंबून असते. त्यामुळं नेहमी आपले कर्म चांगले ठेवा. कोणी कितीही वाईट कर्म करून पैसा जरी कमवत असलं तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपले कर्म चांगले ठेवायचे आणि चांगल्या कर्मांकडे जास्त भर द्यायचा. त्यामुळं होतं काय, आपल्याला चांगल्या कल्पना येऊन आपण पुढं चांगले जात राहतो आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होतं. नमस्कार. तरी चालेल की सतत आनंदी राहा, खुश राहा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये चांगलं काहीतरी लिहित जा. आवर्जून माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहे ते नेहमी कमेंट बॉक्समध्ये लिहित जा. वाचून मला खूप बरं वाटेल, आनंद होईल. तुम्ही व्हिडिओ पाहताय हे मला छान वाटतं आणि आणखीन चांगलं वाटेल कमेंट बॉक्समध्ये काहीतरी लिहिलं तर. नमस्कार.